श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 84. उत्तम श्लोकांना जाग आली तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये अतीव आनंद भरला होता. वाटलं, जय श्रीकृष्ण, जय दयार्णव स्वामी, जय श्रीकृष्ण, जय दयार्णव स्वामी असं मोठ्याने पुकारा करावा आणि मनसोक्त नाचावं. सर्वांना सांगावं की दयार्णव स्वामींच्या रूपाने गोपाळ कृष्णच पुन्हा अवतीर्ण झालेत. पण गोपाळ कृष्णांनी हे रहस्य सध्या गुप्त ठेवायला सांगितलंय. त्यांनी स्वतःला सावरलं. मांडी घालून जागीच बसून राहिले. गोपाळकृष्णांचं ते लावण्य सुंदर रूप मनचक्षुंसमोर आणायला लागले, हृदयात साठवायला लागले आणि प्रगाढ ध्यानावस्थेत गेले. या दृष्टांतामुळे आपण कोण आहोत याची उत्तम श्लोकांना पूर्ण जाणीव झाली. दयार्णव स्वामी अवतीर्ण होतानाच आपल्या अंतरंग शिष्यांना बरोबर घेऊन येतात, घेऊन आलेही. उत्तम श्लोक त्यातले प्रमुख होते. पण खरं सांगायचं तर दयार्णव स्वामींचं दर्शन होता क्षणी उत्तम श्लोक खऱ्या अर्थाने जागृत झाले होते. पहिल्या भेटीतच ते दयार्णव स्वामींकडे खेचले गेले होते आणि त्यांनी आपलं सर्वस्व दयार्णव स्वामींच्या चरणी वाहून टाकलं होतं. गोपाळकृष्णाच्या मुरलीने मोहित होऊन गोपी जशा संसार विसरून कृष्णाकडे धावल्या, कृष्ण कृष्ण करीत कृष्णमय होऊन गेल्या, तसं उत्तम श्लोकांचं झालं. दयार्णव स्वामींना त्यांनी तन मन धन वाहून टाकलं. ते सद्गुरुमय झाले. नदी सागराला मिळावी आणि सागराशी एकरूप होऊन जावी, तसं झालं. पुढील जीवनात प्रत्येक क्षण त्यांनी दयार्णव स्वामींच्या सेवेसाठीच व्यतीत केला. ते केवळ दयार्णव स्वामींसाठीच जगले. दयार्णव स्वामींवरील उत्कट निस्सीम प्रेमामुळे दयार्णव स्वामींचं हृदगत त्यांना पूर्णतया जाणता यायला लागलं. दयार्णव स्वामींच्या शब्दांचा, वाक्यांचा, कृतीचा अर्थ उत्तम श्लोक तात्काळ जाणू शकले. ते केवळ गुरुभक्तीच्या जोरावरच. दयार्णव स्वामींच्या तत्वज्ञानाचे आणि जीवनाचे ते भाष्यकार, प्रवक्ते झाले. खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी झाले. पुढे दयार्णव स्वामींचा हरिवरदा हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. तोही दयार्णव स्वामींच्या लेखनाची शैली आणि उंची तशीच राखून. हे त्यांच्या दयार्णव स्वामींशी झालेल्या तादात्म्याचं निदर्शक आहे. चल चल, सांभाळून पायऱ्या चढ. आलाच स्वामींचा मठ. बघ बघ, स्वामी बसलेत बघ तिथे. तो बायकोला हाताला धरून सांभाळून घेऊन येत होता. त्याचे केस विस्कटलेले, दाढी वाढलेली, वस्त्र लाल रंगाची खूप मळलेली, पत्नी विमनस्क, भकास चेहरा, शून्यात नजर. तिला समोरचं दिसत होतही आणि नव्हतंही. त्यानं स्वामींना वाकून नमस्कार केला. बायकोला म्हणाला, स्वामींना नमस्कार कर. त्यांच्या कृपेनं मुलांना नक्कीच बरं वाटेल. कर कर, वाक. तिने भकास नजरेनं स्वामींकडे पाहिलं. नमस्कार करून मूकपणे दूर उभी राहिली. तो स्वामींना सांगायला लागला, स्वामी, दैवगती मोठी विचित्र आहे. दोन्ही मुलगे पांगळे झाले. लहानपणी चांगले होते, अगदी जोराने धावायचे देखील. एकाएकी दोघही ज्वराने आजारी झाले. ज्वर उतरला, पण पाय पार लुळे झाले. आता धड उभंही राहता येत नाही दोघांना. तिसरी मुलगी जन्मतःच मंदबुद्धीची. या सगळ्यांचा आमच्या पत्नीच्या डोक्यावर परिणाम झालाय, म्हणून तिची ही अशी अवस्था झालीय. दयार्णव स्वामींनी क्षणभर त्याच्याकडे रोखून बघितलं. म्हणाले, तुम्ही देवऋषी, जारण मारण अघोरी विद्या जाणणारे. मुलांसाठी ते उपाय केले असतीलच की. त्यानं मान खाली घातली. काही गुण आला का? त्याने नकारार्थी मान हलवली. मोठ्या कष्टाने तो एक एक शब्द जुळवत म्हणाला, स्वामी, माझ्याकडे पुष्कळ जण तसलं करायला येतात. त्यांना गुणही येतो. पण माझ्या बाबतीत मात्र सगळं व्यवस्थित करूनही गुण नाही आला हो. खोटं काय सांगू, खरंच नाही आला. त्याच्या स्वरात उदासपणा होता. गुण का नाही आला, विचार केला? स्वामींनी विचारलं.
तो काहीच बोलला नाही. हे असले प्रयोग कुणालाच सुखाचे ठरत नाहीत. इतरांना दुःख व्हावं म्हणून जो प्रयत्न करतो त्याला स्वतःलाच दुपटीनं दुःख भोगावं लागतं. भागवतात सांगितलंय तेच सुखाचं आहे. इतरांना सुख दिलं, आनंद दिला की कितीतरी पटींनी स्वतःला आनंद मिळत असतो. सुख मिळतं असं भगवानच सांगतात. आणि हे सगळे प्रयोग सोडून द्या. त्याशिवाय तो दीनवाणा हात जोडून उभा राहिला. पिढ्यानपिढ्या ही चालत आलेली आहे घराण्यात. त्याच्यावरच तर आमचं पोट भरतं स्वामी. ही विद्या आम्ही त्यांच्याचकडनं शिकलो. पोट भरण्यासाठी असली कामं करायची, दुसरे मार्ग नाहीच चांगले. तुम्ही इतरांसाठी देवाला कौल लावता, होय ना? मग आता स्वतःसाठी गोपाळकृष्णांना कौल लावा. जा त्यांना शरण, घ्या त्यांचा आसरा. त्यांची कृपा झाली म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. स्वामींनी त्या दोघांना प्रसाद दिला. तो दुरूनच अदबीने पाया पडला. दोघे जायला निघाले. तिने स्वामींपुढे भुईवर डोकं टेकलं आणि एकदम रडू लागली. कळवळून म्हणाली, भ्या वाटतं, भ्या वाटतं, लई भ्या वाटतं. हे वंगाळ वंगाळ कामं करत्यात. कुठं कुठं भलत्या ठिकाणी काय बाई करत्यात. कसं व्हायचं आमचं? बाई, गोपाळकृष्णांना शरण जा. त्यांची प्रार्थना करा. त्यांची कृपा झाली म्हणजे सगळं ठीक होईल. जा. दोघे परत गेले. स्वामी मेघश्यामला म्हणाले, भागवत धर्मात अशा अघोरी विद्यांचा निषेध केला आहे. दुसऱ्याचं अनिष्ट चिंतलं की आपलंच अनिष्ट होतं. दुसऱ्याला दुःख दिलं की आपल्यालाही दुपटीनं दुःख भोगावं लागतं. भागवतकार हेच सांगतात, सुख भोगात नसतं, त्यागात असतं. इतरांकडून काही घेण्यात सुख नसतं, इतरांना देण्यातच खरं सुख असतं. सुखाच्या मागे लागलं म्हणजे सुख मिळत नाही. हे कसं असतं ठाऊके? सावली धरायला मागे धावलं तर ती दूर दूर पळते. पण सावलीकडे पाठ फिरवून उलट्या दिशेने पळत सुटलं ना, तर तीच सावली मागे धावत येते. सुखाचंही अगदी असंच आहे रे. म्हणून तर भागवतकार सांगतात, सुख मिळवण्याचा साधा सरळ मार्ग म्हणजे स्वतःचं सुख विसरून जावं आणि दुसऱ्याला सुख देत राहावं. जेव्हा तुम्ही इतरांना सुख द्याल तेव्हाच तुम्हाला सुख मिळेल. कितीतरी पटींनी अधिक मिळेल. मेघश्याम ऐकत विचार मग्न होऊन गेला. श्रीराम समर्थ श्रीराम.